साताऱ्याहून आपल्यासोबत जोडलेले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 1800 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। महाबळेश्वरमध्ये कमी पावसाची नोंद झाली, कोरेगाव कराडमध्ये अधिक पावसाची नोंद झाली। साताऱ्याच्या अनेक भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजाविर आपल्यासोबत जोडलेले आहेत। इम्तियाज, आपण पाहतोय साताऱ्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये पावसाची प्रतीक्षा आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच 9 मे पासून सुरू झालेला हा पाऊस कुठेही थांबायला तयार नाहीये। एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये परिस्थिती अत्यंत त्या ठिकाणी 9 ते 10 तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आहे। मात्र महान खटाव या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण गेल्या 15 दिवसापासून कमी झालेलं आहे। 15 दिवसात त्या महान आणि खटाव फलटण या भागामध्ये पावसाला प्रतीक्षा आहे। मात्र सगळ्यात जास्त विभागामध्ये पडणारा पाऊस हा महाबळेश्वर तालुक्यामध्ये, त्याचबरोबर जावळी वाईच्या पश्चिम विभागामध्ये हा मुसळधार पाऊस पडलेला आहे। गेल्या वर्षीपेक्षा 116% दुप्पट पाऊस या ठिकाणी महाबळेश्वर वाई त्याचबरोबर जावळी तालुक्या परिसरामध्ये पडलेला। विशेष करून साताऱ्यातल्या पश्चिम भागात परळी खोऱ्यात देखील विक्रमी पावसाची त्या ठिकाणी नोंद झालेली आहे। सध्या सातारा जिल्ह्यातल्या ज्या पश्चिम विभाग आहे त्या पश्चिम भागामध्ये सध्या भात पेरणीचे तरवे आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उगवलेले आहेत। त्यामुळे आता भात पेरणीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेग आलेला आहे। विशेष करून कांदाची त्याचबरोबर सोळशी कोयना विभागामध्ये भात पेरणी सध्या भाताची रोपे लावण्याची सध्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। एकंदरीतच सातारा जिल्ह्यातल्या उरमडी धरण त्याचबरोबर कनेर धरण, धोम धरण याची गेल्या वर्षीपेक्षाही 50% अधिक त्या ठिकाणी धरणं भरलेली आहेत। उरमोडी त्याचबरोबर कन्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आलेला आहे। मात्र संपूर्ण वाई तालुका, जावळी तालुका त्याचबरोबर साताऱ्यातील काही पश्चिम भाग त्या ठिकाणी 80% पेरण्या रखडल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। याबाबत काही संघटनांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील केलेली आहे। त्यामुळे आता शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे। अनेक शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेलं आहे। त्यामुळे खरीप हंगाम देखील हा मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेला आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।